मुंबई. तर इस्रायल, अमेरिका आणि इराण संघर्षामुळे अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत. दिल्ली विमानतळावरही प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय. दिल्ली विमानतळावर प्रवाशांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. वेट कर रहे हैं अपने भाई के लिए, तो हम लोग वही कोशिश कर रहे हैं कि कब होगा पता नहीं. ये बोल रहे हैं कि हम लोग को मोर देन एटलीस्ट 3-4 डेज के बाद होने वाला है, कि जब तक वॉर वहां पे खत्म ना होगा तब तक, या सीज फायर नहीं होगा तब तक हम लोगों को कोई फ्लाइट नहीं होगा, वो गारंटी है. तो ये बोल रहे हैं हम लोग. I want to ask the Emirates if they can help us with some rebooking on some other flight, or at least reimburse us the money right away, because I can understand it's not a problem of the company, the airlines, but it's not even our fault that we are stranded over here. We have to go back to work. तर इराण इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडालाय आणि त्यामुळे अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत आणि त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये मदत कंट्रोल रूम ही बनवण्यात आली आहे. आता महत्त्वाचे अपडेट. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी इराणमधील वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीनं दिली होती.